ठाणे पोलीस आयुक्तालयाने लोकसभा निवडणूक 2024 साठी आचारसंहिता लागू असल्याने हद्दीतील अवैध शस्त्रे आणि अंमली पदार्थांचा शोध घेऊन त्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत। या आदेशाचे पालन करताना उल्हासनगर मध्यवर्ती पोलिसांनी रात्री गस्त घालत असताना 2 वेगवेगळ्या छापेमारीत गांजा आणि एमडी ड्रग्ज विकणाऱ्या 4 आरोपींना अटक केली आहे। 11 एप्रिल रोजी गुन्हे शोध पथकातील अधिकारी आणि अंमलदारांना हद्दीत गस्त घालण्यासाठी रवाना करण्यात आले होते। रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास वेदांत कॉलेज बॉक्स क्रिकेट ग्राउंड समोर गस्त घालत असताना त्यांना एक व्यक्ती मोटारसायकलवर संशयितरित्या आढळून आल्याने पोलिसांनी त्याला अटक करून त्याचे नाव विचारले असता त्याने आकाश पंजवानी असे सांगितले। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एकूण 10 ग्रॅम वजनाची एमडी पावडर मिळून आली, तर त्याच्याकडून 1,92,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। पोलिसांनी आकाश पंजवानीसह रोहित गुप्ता, समीर कात्री यांना अटक करून त्यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। मध्यवर्ती पोलिसांच्या हद्दीमध्ये गेल्या काही दिवसापासून आम्हाला 30 ते 40 जण गांजा किंवा इतर अंमली पदार्थ सेवन करणारे नोंद आले होते। त्यानुसार माननीय पोलीस आयुक्त सरांनी आदेश दिले होते की कोण गांजा किंवा एमडी इतर नशिली पदार्थाच्या बाबतीत माहिती काढा। त्यानुसार आमची डीबी टीम एपे सावंत, चिटणी साहेब यांनी यांना माहिती मिळाली आणि माहितीच्या आधारे आपल्या उल्हासनगर परिसरातून आपल्याला एकूण 2 आरोपी मिळाले होते। त्यात 6 किलो गांजा होता, ज्याची किंमत 72,000 होती आणि त्याच्यानंतर आपल्याला एक 10 ग्रॅम एमडी मिळालं होतं। त्या एमडीमध्ये जिच्याकडून घेतला ते अजून आम्हाला 2 मिळाले होते। असे 3 एमडीमध्ये आणि 1 गांजामध्ये मिळाले आणि गांजामध्ये 72,000 रुपयाचा गांजा आहे आणि एमडीमध्ये टोटल 3,18,000 रुपयाचा आपण एमडी व इतर साहित्य जप्त केलं आहे आणि 3 आरोपींना आपण अटक केलेलं आहे।